चांडगाव तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर या कुस्ती मैदानाला आलो। इकडे आहे मैदान आणि इकडे आहे जत्रा गावची आणि पहलवान संजय तनपुरे यांच्यासोबत आलो आपण। पहलवानांची आज कुस्ती असणार आहे। कोणासोबत आहे पहलवान? कुस्ती बबलू सर सोबत आहे। पहलवान तुमची आहे ना कुस्ती? तिकडे पण बसले आहेत पहलवान। तर आज जबरदस्त कुस्ती बघायला मिळणार आहे। बाकी कुस्त्या चालू आहेत म्हणा। हा कुस्ती चालू आहे रोज आता। पुण्याहून आला आता गावाकडे। उद्या कुठे आहे कुस्ती? उद्या भाऊ नाही घरी जाणार, उद्या वाढदिवस आहे उद्या तर। पुन्हा तुमचं? हा. अरे वा वा वा, शुभेच्छा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। आपल्या सबस्क्रायबर आणि सगळे फॉलोअर्स करणं पण तुम्हाला शुभेच्छा। नक्की, धन्यवाद। श्रीगोंदा तालुक्यातील चांडगाव या ठिकाणी आम्ही आलो आणि आपल्यासोबत अहिल्यानगर जिल्हा निवड चाचणी घेणारे आयोजक वैभवदादा सुपेकर आहेत। तर महाराष्ट्र केसरी आपण निवड चाचणी खूप चांगली घेतलेली आहे, जी की आतापर्यंत महाराष्ट्र केसरी झालेली नाही आणि वाघोली या ठिकाणी होणार आहे, त्याबद्दल काय सांगाल? वाघोली या ठिकाणी होणारी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 68वी रामकृष्ण अण्णा सातव पाटील यांचं मी खूप खूप अभिनंदन आणि त्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा देईल। कारण आतापर्यंत 68 वर्षामध्ये महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सर्वात मोठी बक्षीस असणारी स्पर्धा रामकृष्ण अण्णा सातव पाटील यांनी आयोजित केलेली आहे। त्यांनी फॉर्च्युनर सारखं बक्षीस देऊन संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिलं आहे की लाल मातीच्या प्रेमात जर एखादा पडला तर तो आणि येणाऱ्या पैलवानासाठी इतकं मोठं बक्षीस देण्याची किमया त्यांनी साधलेली आहे। तर त्यांना मी शुभेच्छा देईल आणि त्यांनी जी बक्षीस स्वरूपात फॉर्च्युनर गाडी दिलेली आहे, तर त्यांना लाल मातीसाठी त्यांनी बक्षीस दिलेलं आहे। तर त्यांना लाल माती एवढं काय आयुष्यात देईल की त्यांचे भविष्यातील सर्व स्वप्न हे लाल माती नक्कीच पूर्ण करील, हीच आशा बाळगतो। आमच्या जिल्ह्यातला इंटरनॅशनल पैलवान सुजय तनपुरे हा पण एक सर्वसामान्य कुटुंबातून त्यांनी भरपूर काही यश मिळवलं आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण भारत देशाची इच्छा आहे की सुजयनी आमच्या नगर जिल्ह्यासाठी, महाराष्ट्रासाठी आणि भारतासाठी ऑलिम्पिक खेळामध्ये त्यांनी भारताचं प्रतिनिधित्व करावं आणि भारत देशासाठी त्यांनी सुवर्ण पदक आणावं, हीच आमची सर्व महाराष्ट्रवासियांची अपेक्षा आहे। आणि उद्या सुजयचा वाढदिवस आहे। सुजयला मी वैभव सुपेकर आणि माझ्या संपूर्ण महाराष्ट्र पोलीस परिवाराकडून सुजयला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो। धन्यवाद भाऊ। नक्कीच तुम्ही ज्या अपेक्षा ठेवल्यात माझ्याकडून, माझ्या जीवाचं रान झालं तरी चालेल, पण तुमच्या अपेक्षा एक दिवस नक्कीच पूर्ण करेल व महाराष्ट्राला, आपल्या भारताला ऑलिम्पिकमध्ये पदक आणून देईल।